नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलोय मुंबईतील वाळकेश्वर बाणगंगा येथे। आज येथे महाआरती आहे, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मी इथे देणार आहे। मुंबई वाळकेश्वर येथील बाणगंगा हे एक पवित्र स्थान आहे। मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात सुद्धा येथे शांतता पाहायला मिळते। प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानाला मुंबईची काशी म्हटलं जातं। येथे दरवर्षी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला महाआरती होते। खूप मोठा दीपोत्सव सोहळा आयोजित केला जातो। येथील पौराणिक कथा सांगितली जाते की प्रभू श्रीराम आपल्या 14 वर्ष वनवासादरम्यान सीतामाईच्या शोधात बंधू लक्ष्मण सोबत लंकेला निघाले होते। तेव्हा विश्रांतीसाठी काही काळ येथे थांबले। त्यावेळी येथे घनदाट जंगल होते। प्रभू श्रीराम यांना खूप तहान लागली होती। त्यावेळी या भागात पिण्याचे पाणी नव्हते। बाजूला समुद्राचे खारे पाणी होते। प्रभू श्रीराम यांनी आपले लहान बंधू लक्ष्मण यास पाणी आणण्यास सांगितले। मोठ्या बंधूंचे आज्ञा ऐकून लक्ष्मण पाण्याच्या शोधात निघाले, परंतु बऱ्याच जागेवर शोधून सुद्धा पिण्यायोग्य पाणी न सापडल्याने लक्ष्मण यांनी एक मंत्र जपून या जागेवर जमिनीत बाण चालवला। आश्चर्य काय, पाण्याचा झरा सुरू झाला। गंगा आली आणि ते गोड शुद्ध निर्मळ पाणी भरून प्रभू श्रीराम यांना पिण्यासाठी दिले। बाण मारून गंगा अवतरली म्हणून या जागेला बाणगंगा म्हणतात। विशेष म्हणजे या तलावाच्या अगदी जवळच समुद्र असून देखील या तलावाचे पाणी गोड आहे आणि या झऱ्याचं पाणी वर्षाच्या 12ही महिने वाहत असतं। येथे पूजा विधी, पितरांच्या शांतीसाठी येथे पिंडदान केले जाते। तलावाच्या बाजूलाच वाळकेश्वर मंदिर आहे। येथे प्रभू श्रीराम यांनी त्याखाली पूजा पाठ करण्यासाठी वाळूच्या साहाय्याने तयार केलेली शिवपिंड पाहायला मिळते, म्हणून या मंदिराचे नाव वाळकेश्वर मंदिर आहे। काही काळानंतर या परिसराचे नामांतर वाळकेश्वर नावामध्ये झाले। हे मंदिर दुपारी 12:30 पर्यंत आणि संध्याकाळी 5 नंतर दर्शनासाठी खुले असते। त्रिपुरारी पौर्णिमेला महाआरतीच्या वेळी वाळकेश्वर देवाची पालखी वाजत गाजत तलावाभोवती फिरवली जाते। ह्या तलावाच्या अवतीभोवती छोटी मोठी जवळपास 100 मंदिरे आपणास पाहावयास मिळतात। वाळकेश्वर या ठिकाणी तुम्हाला बसने यायचे असल्यास ग्रँड रोड स्टेशन पासून बस नंबर 105 आणि 42 ने तुम्ही येऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला वाळकेश्वर बाणगंगा महाआरतीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.